बरं मी काय म्हणते, रेसिपी तर करूच यात, पण तुम्हाला माहिती आहे ना 21 मार्चला दुपारी बरोबर 1 वाजता म्हणजे शुक्रवारी उद्या मी लाईव्ह येते आपल्या पहिल्या चॅनलवर मधुराज रेसिपी मराठीवर. गेली आठवड्याभर कॉन्टेस्ट सुरू आहे की मी नवीन प्रॉडक्ट आणते ते काय आहे गेस करा. तर लकी विनर्सची नावं पण जाहीर करणार आहे गुरुवारी. बरं, नवीन उत्पादन आहे, एकदम प्रीमियम क्वालिटीचं आहे, वजनदार, जाडजूड आणि रोजच्या गरजेचं आहे. चला, इथे 1 किलोच्या गव्हाची कुरडई आपण करतोय. अगदी स्टेप बाय स्टेप काय काय मिस्टेक्स होतात, काय काय मिस्टेक्स तुम्ही अवॉइड करू शकता, सगळ्या टिप्स सहित ही रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी वजनी इथे 1 किलो गहू घेतलाय. कुठलाही प्रतीचा गहू घेऊ शकता. मी इथे लोकवान गहू घेतलाय. बरोबर वजनाला 1 किलो भरलाय. 1 किलो गहू आहे हा चाळून घ्यायचा. त्यात जर काही पोरकीड असेल किंवा छोटे छोटे आळे असतील, खडे असतील तर ते, किंवा कचरा असेल तर तो काढून घेण्यासाठी चाळून घेणं गरजेचं आहे. चाळल्यावर पुन्हा एकदा निवडायचं पण गरजेचं आहे, कारण काय होतं ना, एखाद दुसरं पोरकीड वगैरे त्याच्यात राहतं. त्यामुळे ही पहिली स्टेप महत्वाची. हे तर अजिबात तुम्ही टाळू नका. गहू चांगल्या प्रतीचा हवा, त्यामध्ये असा पोकळ गहू नको. दुसरी गोष्ट तो चाळून घ्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निवडून घ्या, कारण जरी आपण निवडलेला गहू आणला तरी तो बाजारात किंवा वाण्याच्या दुकानात उघडा असतो, त्यावर बरेच काही गोष्टी फिरत असतात. ते सगळं टाळण्यासाठी तुमच्या पदार्थांमध्ये आळसपणा नका करू आणि हे सगळी प्रोसेस तयार करा. आता हे गहू स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. भरपूर पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा तरी खळखळून असा गहू आहे ना धुवून घ्यायचा. म्हणजे त्यावर जर काही माती वगैरे असेल तर ती निघून जाईल. आता गहू स्वच्छ धुवून झाला की यातलं जास्तीचं पाणी काढायचं आणि ही सेम प्रोसेस 2-3दा रिपीट करायची. गहू स्वच्छ धुवून झाला की गहू पूर्ण फुगेल इतपत यामध्ये पाणी घालायचं. 2 इंच बोटवर पाणी घाललं पाहिजे. आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि 3 दिवस आपण हा गहू भिजवून घेणार आहे. म्हणजे आजचा दिवस पूर्ण भिजवून घ्यायचा, मग उद्या काय करायचं ते सांगते. आता गव्हाच्या कुरडई करताना सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे यातलं पाणी चेंज करायचं, अजिबात आळशीपणा करायचा नाही. 3 दिवस आपण हे भिजवणार आहोत. म्हणजे काल सकाळी मी भिजवलं तर आज दुसरी दिवसाची सकाळ आहे. आणि हे बघा इथे ना हे गहू छान फुललेत, दुप्पट झालेत आकाराला, फुलून वर आलेत. आता यातलं हे जे पाणी आहे, गहू भिजवलेलं पाणी, हे उपसून काढायचं. पाणी काढलं की पुन्हा यामध्ये फ्रेश पाणी घालायचं आणि पुन्हा हे गहू 1-2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. जितकं आपण हे स्वच्छ धुवू ना तितकं कुरडई आपली पांढरी शुभ्र व्हायला मदत होते. पाणी घातलं की हे खालीवर करून एकसारखे परत फिरवून घ्यायचे आणि हे पुन्हा जे फेसचं पाणी आलंय हे पुन्हा काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे धुवून घेते. चला, आता 2दा धुवून घेतले की यामध्ये पुन्हा पाणी घालूयात. गहू बुडतील इतपत पुन्हा पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि पुन्हा आजचा पूर्ण दिवस हे असंच भिजण्यासाठी ठेवायचं. आज आहे डे 3 आणि इथे बघू शकाल गहू आपले छान भिजले आहेत आणि त्यावर आहे ना छान असं फेसाचं पाणी आलं आहे. म्हणजे ते छान आंबण्याची त्याची प्रोसेस किंवा क्रिया सुरू झाली. आता हे फेसाचं पाणी काढून घ्यायचं. गहू पण बघा मस्त असे टपोरे फुगलेत. एकूण एक गहू टुमटुमीत झालाय फुगून. आता पुन्हा आळशीपणा न करता यामध्ये पाणी घालायचं, भरपूर पाणी सोडायचं आणि 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ हे धुवून घेणं अगदी गरजेचं आहे. हे बघा, हे फेसाचं पाणी आहे ना, हे सगळं काढून 2 ते 3 वेळा हे धुवून घेऊया. आता 3 वेळा ना हा गहू छान स्वच्छ धुवून घेतला. आता याच्यात पुन्हा गहू बुडेल इतपत पाणी घालायचं. बघा आता फेस बऱ्यापैकी कमी झाला याचा. खळखळून धुवून घेणं हे खूप गरजेचं आहे, म्हणजे आपली कुरडई छान पांढरी शुभ्र होते. आता पुन्हा यावर झाकण ठेवूया. पुन्हा आजचा दिवस हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं.
चला, आज आहे डे 4 आणि हे गहू बरोबर 3 दिवस भिजत घातले होते. तिसऱ्या दिवशी पाणी काढून तिसरा दिवस पूर्ण ठेवला. चौथा दिवस हे बघा छान आंबलेलं आहे, छान फसफसले आहेत हे गहू आणि छान असे टपोरे झालेत. आणि यातलं आहे ना एकूण एक गहू असा मस्त फुलला आहे. एक गहू जर घेतला आणि तो असा चेपला तर त्यातून बघा मस्त असा चीक बाहेर येतो. तर हा चीक याचंच आपण कुरडई तयार करतो. सो आता काय करूयात, पहिले यातलं पाणी उपसून घ्यायचं. आता गहू धुवायचे नाही. आता याला जो चीक छान कोट झाला ना गव्हाला तो धुवायचा नाही, कारण एनिवे आपण नंतर चीक धुणारच आहोत. फक्त पाणी उपसून घेऊयात. चला तर मग आता इथे ना हे गहू जे आहेत हे गहू छान फुललेले आता उचलायचे, घ्यायचे म्हणजे आणि मिक्सरमध्ये याचं दळून घ्यायचे. खूप नका घालू एका वेळेस, थोडंच घाला. गच्च मिक्सर नका भरू. मिक्सरच्या अर्ध्यापेक्षा थोडं कमीच गहू घ्या. यामध्ये मात्र पाणी भरपूर घाला. झाकण लावूयात. आता हे ना जितकं शक्य असेल तितकं बारीक दळून घ्यायचं. हे बघा छान दळलं गेलंय. आता गाळणी घ्यायची एक आणि हा पूर्ण गाळून घ्यायचा चीक. थोडासा जाडसर चीक खाली पडेल पण हरकत नाही, नंतर आपण वस्त्रगाळ ते करून घेणारच आहोत. फक्त पहिली बॅच जी आहे ती अशी गाळणीने करून घेऊया. हे बघा हा छान असा चौथावर राहिला आहे आणि चीक सगळा खाली गाळला गेला आहे. आता हा जो चौथा आहे हा टाकून नाही द्यायचा, हा साईडला कुंड्यामध्ये काढून ठेवायचा. यामध्येही चौथ्यामध्येही खूप सारा चीक असतो. सो हा चीक पण आपण यातला धुवून काढणारच आहोत. पण त्याआधी हे जे सगळे गहू आहेत ना हे गहू आपण दळून घेऊयात. चीक काढलेला आहे, गाळून घेतला आहे. दुसऱ्या बाजूला जो उरलेला त्याचा कोंडा आहे तो आहे. त्यातही बऱ्याच प्रमाणात चीक असतो, त्यामुळे एकदा दोनदा ते पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. पाणी घालायचं आणि छान हाताने यातला चीक जितका शक्य असेल तितका काढून घ्यायचा. आणि पुन्हा हा चीक या गाळणीत घ्यायचा आणि हा जो कोंडा आहे हा टाकून नाही द्यायचा. याच्या आहे ना बिबड्या खूप छान लागतात. आता या कोंड्याच्या बिबड्या कशा करायच्या याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली आहे. लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. काही नाही, हा भुसा घ्यायचा, हा कोंडा घ्यायचा, त्यामध्ये आवडीप्रमाणे तिखट मिरची घालून शिजवायचं आणि त्याच्या भातोड्या करायच्या किंवा बिबड्या म्हणतो आम्ही मराठवाड्यात. चला, इथे चीक आपण एकदा म्हणजे गाळणीतून गाळून घेतला आहे पण तितका तो पुरेसा नाही होत. छान असं खोलगट भांडं घ्यायचं आणि त्यावर असं एखादं पातळसर सुती कापड गुंडाळून घ्यायचं आणि हे ना व्यवस्थित बांधायचं. आता यामध्ये हे पाणी पूर्ण गाळून घ्यायचं. खाली बघा, खाली तुम्हाला असा पांढरा शुभ्र चीक दिसेल ऑलरेडी या पातेल्याच्या. सो आधी हे चांगलं गाळून घ्यायचं. फार निगुतीने करायचं हे, या चुका फार टाळायच्या. एकतर चीक छान दळून घ्यायचा, जितका शक्य असेल तितका बारीक करायचा आणि गाळून घ्यायचं गाळणीने गाळून झाल्यावर त्यातला जो भुसा असतो चौथा निघतो, तेही 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून गाळून घ्यायचा. अगदी महत्त्वाची स्टेप आहे. आणि लास्ट स्टेप म्हणजे वस्त्रगाळ करणं गरजेचं आहे. थोडा वेळ जातो वस्त्रगाळ करायला, पण मग आपला चीक जो आहे तो छान असा पांढरा शुभ्र निघतो. चला, इथे ना चीक व्यवस्थित मी वस्त्रगाळ करून घेतला. आता यामध्ये 2 तांब्या पाणी घालायचं. बेसिकली भरपूर पाणी घालायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास चीक खाली सेटल होईपर्यंत ठेवून देऊ. भरपूर पाणी टाकून अर्धा तास ठेवला होता. आता परत यात भरपूर पाणी घालायचं आणि आता रात्रभर हे सेटल होण्यासाठी ठेवून द्यायचं. चला तर मग इथे गव्हाचा चीक मी काल रात्रभर ठेवला होता सेटल होण्यासाठी आणि आता इथे बघाल चीक सगळा खाली बसतो आणि वर त्याचं पाणी राहतं. हे बघा, आणि या चिकातून आतमध्ये हलके हलके बुडबुडे यायला सुरुवात होतात, म्हणजे आपलं चीक छान फर्मेंट झालाय किंवा आंबलाय. आता हे वरचं सगळं पाणी काढून घ्यायचं. हे असं थोडं तुम्हाला वाटेल की चिकाचं पाणी पण जाते, पण जे खाली सेटल झालंय ना, हे बघा इथे आत तुम्हाला दिसतंय, तो आपला चीक असतो. त्यामुळे पाणी शक्यतो निथळून घ्यायचं पूर्ण. हे बघा आता पाणी निथळलंय आणि हा जो खाली आहे बेसला
हा सगळा चीक आहे. आता हा बेसला राहिलेला चीक सगळा पातेल्यात काढून घ्यायचं. हे बघा, हे असं चिकटून बसतं खाली. हे सगळं मोकळं करून घ्यायचं. पुढची महत्त्वाची टीप म्हणजे पाणी गरम करायला ठेवायचं, मोठ्या आचेवरच ठेवायचं. जाडजूड बेसचं पातेलं घ्यायचं म्हणजे चीक खाली चिकटत नाही. आणि चीक मोजून घ्यायचा, जितका चीक आहे तितकंच पाणी घ्यायचं. पण टाकताना यामध्ये पाऊण टाकायचं. त्यातलं 1 कप किंवा 1 ग्लास पाणी आपण काढून बाजूला ठेवणार आहोत. पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे, ही अगदी महत्त्वाची टीप आहे. पाणी कोमट आहे, हलकंच गरम झालं आहे, एकच वाफ झाली असं अजिबात नको आहे. दणकून त्याला उकळी आली पाहिजे. उकळी आली की गॅस मंद आचेवर करायचं. यामध्ये मीठ घालायचं. 1 चमचा मीठ पुरेसं होतं. आणि मीठ पण चांगलं मिसळून घ्यायचं पाण्यात, नाहीतर ते एकसारखं लागलं नाही जात. आणि आता जय्यत तयारीत राहायचं. गॅस एकदम मंद आचेवर करायचा. एका हातात कापड आणि पातेलं. चीक थोडा थोडा टाकून एकदम खलवून घ्यायचं व्यवस्थित. अजिबात आहे ना याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे चिकाच्या. त्यामुळे थोडं 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 घालून मिसळून घेणं गरजेचं. आणि बाजूला बघाल तर मी पाणी ठेवलंय बघा उकळायला. अगदी लागलं तर ते ॲड करेल. आणि आता बघा खाली आहे ना लगेच गोळा व्हायला सुरुवात होते. हे बघा चीक शिजायला सुरुवात होते. त्यामुळे हे अजिबात सोडू नका, असं ढवळत राहा एकसारखं, नाहीतर चीक आहे ना खाली पातेल्याच्या बेसला चिकटून बसतो. एकदा गरम पाण्यात घातलं ना की हे अजिबात सोडायचं नाही. त्यामुळे कापड, काही माणसं हाताखाली असतील तरी ठेवायची, कारण चीक हटायला ना मेन कसरत तीच असते. मी आता कालथा घेतलाय कारण चीक खाली चिकटू नये म्हणून. आणि हे बघा चीक आहे ना सगळा असा हटून घ्यायचा, एकत्र एकजीव झाला पाहिजे. त्याचा गोळा व्हायला सुरुवात झाली ऑलरेडी, पण या उरलेल्या चिकाचा पण आपल्याला छान गोळा करायचा. आता चिकात थोडं पाणी मला आणखी ॲड करावं असं वाटतंय, म्हणून 1 कपभर पाणी परत वरनं घालते. आणि हे पुन्हा चांगलं असं एकजीव करून हाटून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं. गुठळ्या अजिबात राहायला नाही पाहिजे, गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायचं. चला आता आहे ना बरोबर 15 मिनिट मी हे शिजवून घेतलं आहे. 1-2 मिनटात नाही होत, 15 मिनटाचा तरी वेळ अगदी मंद आचेवर घ्यायचं. म्हणून मी इथे लहान गॅसवर घेतलं हे शिफ्ट करून. आणि हे बघा चीक झालं आहे कसं ओळखायचं. चीकवर आहे ना हलकीशी अशी चकाकी येते. हे बघा. आणि थोडंसं मिश्रण काढायचं. याची हातात गोळी झाली याचा अर्थ चीक आपला तयार आहे, शिजलं आहे छान. गोळी चिकटली नाही पाहिजे. चला आता हे सगळं घेऊन बाहेर बसते मी टेरेसवर. आणि पटापट आपल्याला कुरड्या घालून घ्यायच्या. चला आता कुरड्या पाडूयात. मस्त ऊन आहे. आणि हे बघा मध्यम आकाराची ही शेवची चकली घेतली आहे. यामध्ये हे आता मिश्रण भरूयात. आणि चीक आहे ना कायम झाकून ठेवायचं. आणि आता कुरडई पाडूया. वा वा वा, बघा काय सुंदर तार पडते, काय छान दिसतात कुरड्या. गरम गरम असताना आणि उन्हातच पाडायच्या. उन्हात नाही पाडल्या ना त्या कुरड्या काळ्या पडायची शक्यता असते. बघा काय सुंदर पडतात कुरड्या. स्टीलच्या सोऱ्यापेक्षा ना लाकडी सोऱ्याने खूप छान पडतात, म्हणून मी आता सोऱ्या बदलला. तारेवरची कसरत, रिअली तारेवरचीच कसरत सुरू आहे. कुरडई घालून झाली आहे. तर 1 किलो गहू असेल ना तर त्यामध्ये 50च्या जवळपास 47 ते 50 कुरड्या होतात. पण काय होतं ना, लग्न कार्य असेल किंवा सवाष्णी जेवण असेल तर ब्लाऊज पीसच्या ओट्या येतात. तर ओट्यांमध्ये थोडा गहू असतो. तर तो गहू पण यामध्ये ढकलला. साधारण पाव किलो जास्त गहू असेल, त्यामुळे माझ्या 80च्या थोडे जास्त कुरड्या झाल्यात. पण गहू किती पण घाला, स्टेप्स आणि या प्रोसेस फॉलो केली ना कुरड्या कमालच होतात. आता या पूर्ण सुकवून घेणार आहे. उन्हामध्ये सुकवायच्या दोनही बाजूने. आणि मग सुकवून झाले की चेक करूया. चला आता इथे साधारण एक 7 ते 8 तास या कुरड्या हवेमध्ये सुकण्यासाठी ठेवल्या होत्या. आता याच्या कडा छान अशा सुकल्या अशा वाटलं की एक कुरडे उलटायची, म्हणजे मग ती आतली बाजू असते ना हलकी ओलसर असते
त्या बाजूने देखील ड्राय होते. आणि उन्हामध्ये चांगलं कडकडीत ऊन द्यायचं. 2-3 दिवस तरी उन्हामध्ये कुरड्या सुकल्या पाहिजे. चला आता इथे ना गव्हाच्या कुरड्या 1 दिवस मी ठेवल्या होत्या. बाजूने हलक्याशा कोरड्या व्हायला लागल्या की या उलटवायच्या, कारण मध्यभागी हलक्याशा ओल्या असतात, म्हणजे दोन्ही बाजूने कडकडीत त्या सुकतात. गव्हाच्या कुरड्या घालून झाल्या आणि जो चौथा असता त्याचं मी तुम्हाला सांगितलं तशी भुसवडी पण केली आणि तीही थापून वाळत घेतली. कुरड्या सगळ्या 2 दिवस कडकडीत उन्हामध्येच वाळवून घेतल्या. उन्हामध्ये सुकवून घ्या दोनही बाजूने, म्हणजे त्या पांढऱ्या शुभ्र राहतात. सावलीमध्ये सुकवल्या तर गव्हाची कुरडई पूर्ण काळी पडते. रव्याची कुरडई हवी असेल तर तुम्ही सावलीत सुकवू शकता आणि नंतर ऊन देऊ शकता, पण गव्हाची अजिबात ही चूक करू नका. चला आता अजिबात रंग नाही बदललेला, मस्त कुरडई दिसते. आता ही तळूयात. तेल छान गरम हवं. तेल गरम नसेल तर कुरडई फुलत नाही. अजून थोडं गरम तेल हवं. वा वा वा, बघा काय फरारली आहे. वा, वेडा छान आला ना की कुरडई तळायला मजा येते. आता तुम्हाला कुरडई घातलेली कुरडई दाखवते आणि ही दाखवते. हे बघा दुप्पट फुलते आणि पांढरी शुभ्र झाली आहे. आता ही जाळीवर काढूयात. इतक्या छान फुलत आहेत ना या की त्या तळायचं थांबायची इच्छाच होत नाही. वा, सुरेख. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.